प्रसाद लाड यांच्याकडून जरांगेंना उपोषण न करण्याची विनंती. मनोजदादांच्या मागण्यांबाबत चर्चा करून तोडगा काढू, लाड यांचं आश्वासन. शिंदे समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्याचा रेकॉर्ड सरकारकडे आहे, तरी प्रमाणपत्रांचं वाटप का नाही? जरांगेंचा सवाल. मराठा समाजात जन्मून आम्ही पाप केलंय का? जरांगेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री आमचे शत्रू किंवा दुश्मन नाहीत. गेल्या 8 महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या बाबत आम्ही काही बोललो नाही. जरांगेंची माहिती. तर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं, लाड यांचं आवाहन. आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. धमकी देणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात. जरांगेंच्या भेटीसाठी लाड संभाजीनगरमध्ये आले असता धमकी. हॉटेलमध्ये येऊन हल्ला करण्याची धमकी. वाशिम जिल्ह्यात सलग 8व्या दिवशी पेट्रोल डिझेल तुटवडा कायम. डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढण्याची वेळ. तर हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्याचा भाजी विक्रेत्यांवर परिणाम. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक. मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा. काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. या नुकसानीचाही मुख्यमंत्री आढावा घेणार. आज आणि उद्या विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तापमान वाढीचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत काल 47.1 अंश तापमानाची नोंद. शेतकरी कर्जमाफीचा निकष आठवड्याभरामध्ये निश्चित होणार. पात्र शेतकऱ्यांची माहिती सहकार आयुक्तालयाकडून सरकारला सादर केली जाणार. निकष निश्चित करून सरकारला अहवाल सादर केला जाणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटप होण्याची शक्यता. नाशिकची जागा भाजपकडे तर जळगावची जागा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा. अंतर्गत समीकरणांमुळे जागांची अदलाबदल होण्याची शक्यता. कोल्हापूर महापालिकेच्या नळामधून पांढऱ्या रंगाचं पाणी. नळ सुरू करताच पाण्यासोबत वाफेसारखा धूर. पाण्याचा रंग आणि स्वरूप बदलल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम. एनटीएनं अधिकृतपणे नीट पेपर लीक असल्याचा दावा फेटाळला. जोपर्यंत सीबीआय तपास करून अधिकृत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत पेपर फुटी मान्य करणार नाही. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांचं स्पष्टीकरण. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.